Cancer Healer Center, a new beginning. पहलगाममधील संशयित पाकिस्तानी अतिरेकी कॅमेऱ्यात कैद. जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांनी काढलेल्या व्हिडिओ एनआयकडे. पाकिस्तान विरोधात मोठा पुरावा हाती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयकडे. जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर एजन्सी एनआयला तपासात मदत करणार, सूत्रांची माहिती. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांकडून स्थानिकांवर गोळीबार. एक नागरिक जखमी झाल्याची माहिती. पहलगामनंतर हल्ल्याची 5वी. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करायला सुरुवात. पंतप्रधान मोदींचा 13 जागतिक नेत्यांना फोन. 30हून अधिक देशांच्या राजदूतांशी अधिकाऱ्यांच्या बैठका. काश्मीरमध्ये मोठं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू. दहशतवाद्यांना मदत करणारे 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात. गेल्या 2 दशकातील सर्वात मोठी. संतोष देशमुखांच्या खुन्यांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा. भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी. बीड जेल प्रशासनाच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असल्याचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून कराडची तपासणी. रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार होणार. तुमच्या मनात जो व्यवसाय असेल तो करा, मात्र तो 2 नंबरवाला नसला पाहिजे, अन्यथा तो टायरमध्ये गेलाच समजा. अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा. आमदार संजय गायकवाडांविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवलं. महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम. 50 लाख पकडले तर ते 50,000 रुपयेच दाखवतात. गायकवाडांचा गंभीर आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचे कान टोचले. शिंदेंनी गायकवाडांना समज द्यावी. वारंवार बोलले तर ऍक्शन घेऊ. पोलिसांसंदर्भातील वक्तव्यानंतर फडणवीसांचा इशारा. परभणी, यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. विदर्भात 28 तारखेपर्यंत गारपिटीचा. नाशिक मुंबई महामार्गाच्या नवीन कसारा घाटात दुधाच्या टँकरचा भीषण अपघात. एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. चालकाकडून गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. पुण्याच्या बोबदेव घाट अत्याचार प्रकरणात 6 महिन्यानंतर 3रा आरोपी अटकेत. वालचंदनगर पोलीस आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. तर कांदिवली ते बोरिवली दरम्यान गर्डर कामासाठी दुपारी 1 वाजल्यापासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक असेल. मुंबई गुन्हे शाखेकडून तहवूर राणाची 8 तास चौकशी. मात्र राणाकडून अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं. तहवूर राणा 26/11 हल्ल्याचा सूत्रधार असून सध्या तो एनआय कोठडीत आहे. Cancer Healer Center, a new beginning.